नक्कीच हा सोहळा अत्यंत महत्वाचा वारकऱ्यांच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने मानला जातो। माऊली पंढरपूरच्या दिशेने आज प्रस्थान करणार आहेत आणि त्यासाठी राज्यभरातील वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी मृदुंगाचा टाळ गजर सुरू आहे, भजनही सकाळपासून सुरू आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि तेही दर्शन घेऊन वारकऱ्यामध्ये भक्तीमध्ये तल्लीन होताना आपल्याला पाहायला मिळतील। मृदुंग असेल, टाळ असेल, भगव्या पताका असेल, या सर्व या ठिकाणी आपल्याला वारकऱ्यांकडे पाहायला मिळतात। जयघोष सुरू आहे, विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे। आपण जर पाहिलं तर काल देहूमधून संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते आणि आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते। त्यामुळे लहान थोरांपासून सर्वजण भक्तीमध्ये तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मुख्यमंत्री आता या ठिकाणी या वारकऱ्यांसोबत भक्तीमध्ये तल्लीन होताना आपल्याला पाहायला मिळतील। त्याचबरोबर वारकरी जे आहेत ते पावले खेळतायत, त्याचबरोबर टाळ मृदुंगाचा गजर सुरू आहे, त्याचबरोबर फुगड्या ज्या आहेत त्याही अनेक महिला ज्या आहेत त्या घालताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळं मंदिराचा परिसर पूर्णतः टाळ मृदुंगाने दुमदुमून गेलेला पाहायला मिळतोय आणि जयघोष जो आहे तो सुरू असताना पाहायला मिळतोय। वारकरी वर्षभर या सोहळ्याची वाट पाहत असतात आणि हा सोहळा स्वर्गी नाही असंही या वारकऱ्यांच्या मुखून आपल्याला ऐकायला भेटतं। त्यामुळे या वारीचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे। त्यामुळे जर इंद्रायणी काठी असेल, त्याचबरोबर इतर रस्त्यांवरती वारकऱ्यांनी पूर्ण आळंदी पूर्ण भक्तिमय झालेली आपल्याला पाहायला मिळते। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।